दुकानदारांनी कोणतेही वाहन दुकानासमोर पार्क होऊन देऊ नका। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा 110वा पुण्यतिथी महोत्सव सध्या गोंदवल्यातील समाधी मंदिरात सुरू आहे। या महोत्सवाचा मुख्य सोहळा येत्या शनिवारी 6 जानेवारीला पहाटे 5:55 होणार आहे। या विसरींच्या समाधीवर गुलाल पुष्प वाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे। येत्या शुक्रवारपासूनच भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे। भाविकांच्या गर्दीबरोबर वाहनांची सुद्धा गर्दी होणार असल्याने समाधी मंदिर समिती, ग्रामपंचायत आणि पोलिसांनी पार्किंगची चोख व्यवस्था केली आहे। या व्यवस्थेची पाहणी आज सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, सदस्य पंकज पाटील, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पाटील यांनी केली आहे। शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवार सकाळपर्यंत येथील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आलाय। सातारा लातूर महामार्गावरील वाहतुकीत नेमके काय बदल करण्यात आलाय याची माहिती एपीआय सोनवणे यांनी मानदेशी आवाजशी बोलताना दिली आहे। दुकानदारांनी कोणतेही वाहन दुकानासमोर पार्क होऊन देऊ नका। ती गाडी कुणी लावली 0582 मध्ये काय लावून दिले तुम्ही? ओ मावशी, या गाड्या काय लावून दिल्या तुम्हाला? नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय अप्पा सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की दिनांक 6 जानेवारी रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे। या अनुषंगाने आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की या उत्सवाकरिता येणाऱ्या सर्व भाविकांनी आपली सर्व वाहने ही मंदिर परिसरातील गेट नंबर 6 येथेच पार्क करावी। तसेच आम्ही पोलीस प्रशासनाने ज्या पार्किंगची व्यवस्था केलेली आहे त्याच ठिकाणी सर्वांनी गाडी पार्किंग करणं गरजेचं आहे। जर तुम्ही कुठेही अस्ताव्यस्त पार्किंग केली तर त्यामुळे रहदारीचा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि भाविकांना याचा नाहक त्रास होऊ शकतो। या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात या दिवशी भाविक येणार असल्या कारणाने आमच्या सातारा जिल्ह्याचे आदरणीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 33(1) प्रमाणे अधिसूचना जारी केलेली आहे। या अनुषंगाने ज्या नागरिकांना या 6 तारखेला रात्री 1 वाजल्यापासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत जो वाहतुकीचा मार्ग आहे हा पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे। ज्यांना सातारा ते पंढरपूर या मार्गाने जायचे आहे त्यांच्यासाठी आम्ही रात्री 1 ते सकाळी 9 पर्यंत पिंगळी रोड, खानसरी चौक, गोंदवले बुद्रुक आप्पा महाराज चौक पर्यंतची जो वाहतूक आहे ती पूर्णपणे बंद करून ज्यांना साताऱ्यावरून पंढरपूरकडे जायचं आहे त्यांच्यासाठी दहिवडी मार्गे रानंद, मार्डी आणि म्हसवड मार्गे अशा पद्धतीने रूट आम्ही बनवलेला आहे। तसेच पंढरपूरकडून ज्यांना सातारा बाजूकडे यायचे आहे त्यांच्यासाठी म्हसवड ते मायनी मार्गे सातारा अथवा म्हसवड ते शिंगणापूर फलटण मार्गे सातारा असा मार्ग तयार केलेला आहे। या अनुषंगाने मी अधिक असं सांगू इच्छितो की या आम्ही केलेल्या आदेशाप्रमाणे त्याचं जो कोणी उल्लंघन करेल त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 1951 चे 131 अन्वये कारवाई होणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की सर्व नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आणि हा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा जो पुण्यतिथी उत्सव साजरा होणार आहे याच्याकरता सर्वांनी आम्हाला सहकार्य करा। धन्यवाद।